पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आणि राष्ट्रीयत्व मान्य असलेल्या प्रत्येकाचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत होईल. पक्षात येणाऱ्याचा योग्य तो सन्मान राखला जाईल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शरदचंद्र पवार, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या प्रवेशावर बोलताना दिली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोमवारी सांगली दौऱ्यावर होते. येथील टिळक चौकात दुपारी त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. चव्हाण यांनी सांगलीच्या गणपतीचं दर्शन घेऊन दौऱ्यास सुरुवात केली. शहरातील विविध प्रभागात कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केले. चव्हाण यांनी भाजपच्या नियोजित जिल्हा कार्यालयाच्या बांधकामाची पाहणी केली. काही पदाधिकाऱ्यांच्या घरी भेटी दिल्या. जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन, कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेशास हजेरी लावली आहे. पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, भाजपचे संघटन पर्व आता अंतिम टप्प्यात आले. पक्षात येणारे नवीन नेते, कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखला जातोय. त्याचबरोबर जुन्या कार्यकर्त्यांनाही विविध पदांवर संधी दिली जाते. काही ठिकाणी वाद जरूर आहेत, मात्र पक्षाच्या निर्णयानंतर कोणी वेगळा विचार करत नाही. माजी मंत्री जयंत पाटील, खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या पक्षप्रवेशात विचारले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी असलेल्या आणि आमचं राष्ट्रीयत्व मान्य असेल अशा प्रत्येकाचेच आम्ही स्वागत करतो. एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, मी आपल्याबद्दल पण म्हणालो, कोणही मी असं म्हटलं की महाराष्ट्रातील असणारा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा कोणी व्यक्ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं नेतृत्व स्वीकारून राष्ट्रीयत्वाचा धागा पकडून जो यायला तयार असेल तो ऑलवेज भारतीय जनता पार्टीमध्ये वेलकम आहे. दादांनी सांगलीच्या खासदारांना अनेक वेळा ऑफर दिली, दादा बहुतेक जमले असावेत. आता हे जे अलीकडचे 2 पक्ष प्रवेश झाले काँग्रेसचे, ते खासदारांना इशारा आहे असं समजायचं का? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चंद्रकांत दादा अतिशय मनमोकळेपणाने नेहमी बोलत असतात. त्यांना पार्टी वयाच्या किशोर वयापासून भारतीय जनता पार्टी असेल, त्याची विचारधारा हीच वाढली पाहिजे. सातत्याने या प्रवाहामध्ये चांगली लोक आली पाहिजेत, हा प्रयत्न ते वर्षानुवर्ष करतायत. त्यामुळे त्यांचा प्रयत्न हा नेहमीच त्या दिशेने राहतो. त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. माझे ज्येष्ठ नेते आहेत, मी त्यांच्याबरोबर सरचिटणीस म्हणून काम केलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे ते अशा प्रत्येक जणांना की जो पार्टीच्या येणाऱ्या काळामध्ये भविष्याला चांगला आहे अशा प्रत्येक व्यक्तीला ते त्यांच्याशी चर्चा करतात, त्यांच्याशी खाजगीत बोलतात आणि त्यांना भारतीय जनता पार्टी की ज्या पार्टीला एक चांगलं येणाऱ्या काळामध्ये भविष्य आहे त्या पार्टीमध्ये येण्याची ऑफर करत असतात. इशारा आहे का असं म्हणतो भाजपचा, हा इशारा आहे का अप्रत्यक्ष खासदार? मी आपणाला तेच सांगितलं की आपण पर्टिक्युलर एका व्यक्तीबद्दल म्हणताय, मी तर सगळ्यांच्याबद्दल म्हणतो आहे. प्रत्येक व्यक्ती जो नरेंद्र मोदीजी त्याचबरोबर देवेंद्रजी असतील, या दोन्ही नेत्यांच्या बरोबर काम करायची त्याची इच्छा असेल, राष्ट्रीयत्वाचा धागा पकडून चालायची इच्छा असेल तर तो नक्कीच भारतीय जनता पार्टीबरोबर काम करू शकतो असं आम्हाला वाटतं.